औरंगाबादमध्ये नेमकी काय परिस्थिती, काय चित्र पाहायला मिळालं याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे यांनी। औरंगाबादेत आज 11:30च्या दरम्यान एटीएम सुरू झालेले आहेत आणि मी एका SBIच्या बँक जे आहे स्टेट बँक ऑफ हैदराबादच्या एका एटीएम समोर आहे आणि जसे काल बँकेमध्ये आपल्याला रांगा पाहायला मिळत होत्या तशाच आज या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ह्या रांगा ज्या आहेत त्या एटीएम समोर आपल्याला पाहायला मिळतात आणि ही भली मोठी रांग लागलेली आहे। भली मोठी रांग या ठिकाणी लागलेली ज्या आपल्याला पाहायला मिळते। आपण काही नागरिकांकडे जाऊयात, त्यांना विचारूयात की किती तासांपासून ते उभा आहेत, किती वेळापासून तुम्ही उभा आहेत? 2 घंटे झाले। बरं, आता तुम्हाला 50ची नोट मिळणार हे माहिती आहे का तुम्हाला? हो। यापूर्वी कधी निघत होती का 50? नाही, 50 कधी निघत होती। आणि जे बाहेरून प्रवासी आले त्यांचे खूप हाल होत आहे साहेब, कारण मी 2 दिवसापूर्वी औरंगाबादमध्ये आलो होतो तर आज माझी उपाशी राहण्याची वेळ आली माझ्यावर, कारण लोक 500ची आणि 1000ची नोट कुणी स्वीकारत नाही, हॉटेलवाला सुद्धा घेत नाही। अशा वेळ करायचं का? 2 दिवसापासून एटीएम बंद होतं आणि बँकही बंद होती आणि माणूस एटीएम असल्यामुळे शक्यतो कॅश कुणी सोबत आणतच नाही। होते 2-4 हजार रुपये, ते पण 1000-1000च्या नोट होत्या, 100चे 200चे 400 रुपये होते। पण आज तुम्हाला पैसे मिळणार आहेत? आज मिळणार आहे, आनंद आहे, परंतु कालपासून तर हाल झाले ना। तर आता एटीएम सुरू झालेले आहेत आणि हळूहळू एटीएमची गर्दी कमी होईल। मात्र आता जर आपण एकंदरीतरित्या पाहिलं तर यापूर्वी कधीही एटीएम मधून 50 रुपयांची नोट निघालेली नव्हती, मात्र आता ती 50 रुपयांची नोट निघते आणि जर आपण 2000 रुपयाचं विड्रॉल केला तर त्यात 100 रुपयाच्या म्हणजे 2 नोटा या ठिकाणी 50च्या मिळतात आणि बाकी 100 रुपयाच्या मिळतात। मात्र अद्यापही एटीएम मधून नव्या आलेल्या 500च्या किंवा 2000च्या नोटा ह्या मिळत नाहीयेत। आवाज कमी करा। चांगली गोष्ट एक सांगायची झाली तर आत्ता जे आहे ते एटीएम मधून पैसे निघायला सुरुवात झालेली आहे। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह कृष्णा केंडे, ABP माझा, औरंगाबाद।